रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे। खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते आहे। ऑफकोर्स आता आपल्या नवरात्रीची सुरुवात होणार आहे। उद्यापासूनच आपली नवरात्री सुरुवात होत आहे आणि आज मी पिंपरी मार्केटमध्ये जात आहे थोडीफार शॉपिंग। माझ्या फ्रेंडची खरं तर इच्छा होती, तिला बरेच काही गोष्टी परचेस करायच्या आहेत स्पेशली फॉर नवरात्री। सो नवरात्रीमध्ये आपल्या पिंपरी मार्केटमध्ये काय काय मिळतं किंवा किती एक्सप्लोर करू शकतो आपण पिंपरी मार्केटमध्ये, ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि हा ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह पण असणार आहे आणि ज्यांना कोणाला इन्फॉर्मेशन नाही आहे की PCMC मध्ये तुम्हाला शॉपिंगसाठी कुठले स्टोर्स आहेत किंवा कुठे काय मिळतं, तर ते सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। सो मी आता डायरेक्टली पिंपरी मार्केटमध्ये जात आहे, माझी फ्रेंड पण तिथेच येणार आहे। सो आता आपण पिंपरी मार्केटमध्ये भेटूया, चला पुन्हा। तर हे आहे शगुन चौक। पिंपरी मार्केटमध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। तुम्हाला कॉस्मेटिक असू देत, कपडे असू देत, ज्युतीज असू देत, सगळं इन्क्लुडेड आहे। हे सगळ्याच प्रकारचे शॉप्स आहेत। त्यानंतर होलसेलचे पण भरपूर शॉप्स तुम्हाला पाहायला मिळतील। इथे मी माझ्या फ्रेंडसोबत शॉपिंगला आलेली आहे आणि तिचीच वाट पाहत होते, तर ती इथे फायनली आलेली आहे। जितकी होईल तेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच देईन। तर पिंपरी मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्याच टाईपचे शॉप्स पाहायला मिळतीलच। त्याचप्रमाणे ज्वेलरीचे भरपूर स्टॉल्स अवेलेबल आहेत। कमीत कमी रेंजपासून ते सुरुवात आहे आणि गाऊनची रेंज 250पासून सुरुवात आहे। त्यानंतर जी ज्वेलरी मी इयरिंग पाहत होते ते 20पासून सुरुवात आहे। तर इथे आम्ही सगळ्यात मेन गोष्ट घ्यायला आलो होतो ते म्हणजे लेहंगा दांडियासाठी। माझ्या फ्रेंडला दांडियाचा लेहंगा घ्यायचा होता अँड तिला जसा मनासारखा हवा होता तसाच आम्ही परचेस केलेला आहे। तर इथे रेंज होती 800पासून सुरुवात होती लेहंग्याची। खूप कमी रेंजमध्ये पण होते, खूप हायफाय रेंजमध्ये पण होते। जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता। त्यानंतर आम्ही गेलो होतो ऑक्सिडाइज ज्वेलरी शॉपिंगसाठी, बिकॉज लेहंगा तर झाला, त्यासोबत मॅचिंग ॲक्सेसरीज हवे होते, तर ते पण आम्ही पाहिले। आणि जितके होईल तेवढे व्हरायटीज होते, म्हणजे तुम्ही विचार करू नाही शकत एवढ्या व्हरायटीज होत्या। आणि प्राईस पण आम्ही खूप कम्पेअर केल्या, तर खूप रेंज फार अशी हेवी नव्हती। अगदी 100पासून ते 500पर्यंत तुम्हाला ज्वेलरी पाहायला मिळेल। पूर्ण सेट्स पण अवेलेबल होते आणि भरपूर तिथे काही वेगळ्या वेगळ्या टाईपचे नेकलेसेस होते, त्यानंतर बँगल्स होत्या। लहान मुलांना पण जे काही ज्वेलरी हवी असेल ते सगळी ज्वेलरी होती। ज्युतीजमध्ये तुम्हाला 200पासूनची रेंज होती, त्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल। त्यानंतर ही सगळे इयरिंग्स आम्ही पाहिले, भरपूर सारे स्टॉल्स एक्सप्लोर केले, बरीचशी शॉपिंग झाली होती तिची। मला एवढा दांडियाचा काही शॉपिंग करायची नव्हती, बट तिच्यासाठी आम्ही मुद्दामून आलेलो होतो। त्यानंतर हे सगळ्यात छान मला आवडले कुर्तीज। चिकन करी कुर्तीजची रेंज अगदी 700पासून सुरुवात होती आहे आणि विथ सेट आहेत, दुपट्टा, त्यानंतर बॉटम आणि कुर्ताज, हे सगळा सेट तुम्हाला 700पासूनची रेंज आहे। आणि हा जो मी पाहते ते होता 850च्या रेंजमधला। शॉपिंग काही संपत नाही आहे मॅडमच्या। त्यानंतर दांडिया नाईटसाठी होते दांडिया, जे की 20 रुपीजमध्ये होते। खूप रिजनेबल, झाला तुम्ही कसंही तुमच्या मनाने डेकोरेट करू शकता। 20 रुपीज वर्थ आय थिंक। तुम्ही खूप काही इन्व्हेस्ट नाही करायला गरजच नाही आहे आणि ह्या तशाही आपण वर्षभर नाही वापरल्या तरी चालतात। 20 रुपीजमध्ये इथे दांडिया तुम्हाला अवेलेबल आहेत। सो अशा पद्धतीनं आमची शॉपिंग मस्त जोरात झालेली होती। मार्केटमध्ये सगळे शॉप आम्ही एक्सप्लोर केले होते आणि शेवटी आम्ही थकून गेलेलो होतो, त्यामुळे थोडंफार चाट वगैरे खाण्यासाठी मी एखादा शॉप शोधत होते। फार काही भूक नव्हती आमच्या दोघींना पण, बट मग आम्ही विचार केलेला की भेळ किंवा मग कॉर्न चाट खाऊयात। सो गरमागरम इथे कॉर्न चाट खाण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो। तर हा होता आजचा पिंपरी मार्केटचा नवरात्री शॉपिंग ब्लॉग। आय रिअली होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल। चला पुन्हा भेटूयात एका छानशा ब्लॉगमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।